मिळून आज 77 वर्ष झालेली आहेत आणि उद्या आपण 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. 3 वर्षापासून भारत सरकारने अमृत महोत्सव म्हणून स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो आणि यामध्ये भारत सरकार असेल, महाराष्ट्र सरकार असेल, स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा संस्था असतील, आपापल्या स्तरावर वेगवेगळे कार्यक्रमाचं आयोजन देखील केलं गेलेलं आहे. अर्थात भारताच्या दृष्टीनं, भारतातील जनतेच्या दृष्टीनं सर्वात महत्त्वाचा राष्ट्रीय सण जर असेल तर हा 15 ऑगस्टच आहे आणि या सणाचा आम्हा सर्वांना अभिमान आहे, अभिमान असलाही पाहिजे आणि तो अभिमान राहीलही. त्या दृष्टीनं वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आपल्या देशामध्ये आयोजित केले जातात. त्याबरोबर लहान लहान संस्थेमध्ये, शाळेमध्ये देखील आयोजित केले जातात. या संस्थेमध्ये देखील कालपासून आज आणि उद्या वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत आणि हे कार्यक्रम निश्चितच तुम्हाला प्रेरणादायी ठरणार आहेत. काल जी रॅली झाली किंवा आज जी मॅरेथॉन शर्यत आहे तुमची गावामध्ये, तर या शर्यतीसाठी मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. शाळेला देखील त्याबद्दल शुभेच्छा देतो. आजच उद्याच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शिक्षक मंडळी, माझ्या शिक्षक भगिनी आणि सर्व विद्यार्थी मित्र, माझ्या विद्यार्थिनी भगिनी या सर्वांना उद्याच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पर्यवेक्षक पद्मने सर, माझ्या सर्व शिक्षक बंधू भगिनी, कर्मचारी बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अंतर्गत या ठिकाणी वेगवेगळ्या ज्या काही इव्हेंट्स आहेत त्या आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. त्यामध्ये आत्ताच गिरी सरांनी आपला फोन